अगदी ही संपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निलेश सर, पर्व क्रमांक 3ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. एका क्रिकेट स्पर्धेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील तारे सितारे आपल्याला पाहायला मिळतात. संदीप बोलांगडे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. चांगला खेळ त्यांनी या मॅचमध्ये केलेला आहे आणि हा पुरस्कार आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करत आहोत. संदीप बोलांगडे यांना आपण देऊया. मोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार. चांगली बॅटिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे आणि अशाच खेळासाठी हा खेळाडू शाहूवाडी तालुक्यामध्ये ओळखला जातो आणि त्या खेळाडूला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. जबरदस्त खेळ केलेला आहे शाहूवाडीसाठी आणि टी शर्ट आहे सन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच, एक प्रसिद्ध स्पोर्ट्स शॉप कोपरखेरण्यामध्ये आहे गणपत शेठ सनस यांचा आणि त्यांच्या माध्यमातून ही जर्सी या स्पर्धेला देण्यात आलेली आहे आणि ती आपण प्रदान करत आहोत चांगल्या खेळासाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण मुख्य व्यासपीठावर देत आहोत. प्रसिद्ध मराठी उद्योजक अर्थातच सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब यांच्या माध्यमातून पावसाळी सँडो या ठिकाणी देण्यात आले आणि सन्माननीय गणपत शेठ सनस साहेब यांचा सोमवारी वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या माध्यमातून निलेश सर पावसाळी सँडो देण्यात आलेत. अनेक क्रिकेट स्पर्धांना, मग सातारा प्रीमियर लीग असेल, स्वर्गीय विजयदादा देसाई स्मृती चषक असेल, या क्रिकेट स्पर्धांसाठी समालोचकांसाठी कूलर त्यांच्या माध्यमातून एका स्पर्धेमध्ये देण्यात आला. गणपत शेठ सनस साहेब, आपलं मनापासून आभार आम्ही या ठिकाणी मानत आहोत. आणि सामन्याला सुरुवात होते. अगदी महत्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. स्ट्रायकरला धर्मा पवार, पहिलाच बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर, अंपायर कॉल. एक सिंगल धाव आली आहे. बॉल डॉट आहे परंतु पाठीमागच्या बाजूला सिंगल धाव. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. संकेत वाडकर यांना तुम्ही पाहताय, बोरगावचा युवा स्टार. तर दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू धर्मा पवार तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळतोय. टीम सह्याद्री आपण आपला 12 मॅन पाठवा अशी आपल्याला विनंती आहे. 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपण 12 मॅन पाठवा. बॉलर तयार. ओव्हर नंबर 1चा खेळ सुरू आहे. तिसरा बॉल. बोरगावचा एक इवा ऑलराऊंडर संकेत वाडकर. स्ट्रायकर एंडला जळो ज्योतिबा गावचा आयकॉन कॅटेगरीचा धर्मा पवार. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी तयार. षटकाचा तिसरा बॉल. बॅटल चांगला आहे. एका बाजूला 11 पॅन्थर, त्यांच्या विरुद्ध रुद्र 11. ऑन साइडला टप्पा पडल्यानंतर राईज होणारा बॉल. चांगला बॉल टाकलाय. संकेत वाडकरचं निलेश सर कौतुक करावं लागेल. आणि आपण दोघे या ठिकाणी आलो आणि पहिली एक इनिंग या ठिकाणी अगोदर पाहिली तर अगदी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडला जशी विकेट्स असतात आणि त्या विकेटवरती ज्या पद्धतीने बॉल बाउन्स होतो ना, त्या पद्धतीचं विकेट या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. या खेळपट्टीवरती बॉल चांगल्या प्रकारे स्किट होतो, वेगाने येतो आणि त्याचा प्रत्यय आला. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते आणि त्याचमुळे की काय फलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागते. तारेवरची कसरत तुम्हाला करावी लागेल. आणि संकेत वाडकर आपण जर विचार केला ना तर अगदी धर्मा पवार यांना प्रश्न विचारण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बाउन्सर अधिकचे वापरले जात आहेत परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण नियम पाहिलं ना तर अगदी वाईटच्या नंतर तुम्हाला नो बॉल देखील दिला जाईल. धर्मा पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु मोठा फटका येत नाहीये धर्मा पवार यांच्या बॅटमधून. सिंगल एक धाव येईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे अवघ्या 3 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. त्याचं कारण हे निलेश सर आपण जर पाहिलं ना तर टप्पा पडल्यानंतर बॉल अति वेगाने धर्मा पवार यांच्या बॅटवरती जातोय आणि त्यानंतर बॉल बॅटवरून स्किट होतोय आणि बॉल पाठीमागे जातोय. हे कारण त्याचं आहे. आणखीन एक बॉल अकूट टप्प्याचाच टाकलेला आणि त्याच्यावरती हुक करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे नो डाऊट सिंगलच मिळणार आहे. धावसंख्या 4 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. संकेत वाडकर पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. मान्सून ब्लास्ट 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. घनसोली घरुंद मैदानावरून ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिल्या षटकामध्ये धर्मा पवार विरुद्ध संकेत वाडकर असं बॅटल आपण पाहिलं आणि त्यामध्ये आपण जर विचार केला ना तर संकेत वाडकरला यश आलंय असं म्हणायला काय हरकत नाही. ज्या पद्धतीने धर्मा पवारची बॅटिंग राहिली, अधिकचे बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न संकेत वाडकरनी केला. वेल बॉलिंग संकेत वाडकर. एका बाजूला षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये रुद्र 11ने चांगली गोलंदाजी केलेली आहे. धर्मा पवार सारख्या फलंदाजाला बांधून ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे परंतु ओव्हर नंबर 2ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती बदल केलेला आहे आणि षटक क्रमांक 2 साठी आता बोलवण्यात आलेला आहे यॉर्कर स्पेशलिस्ट रेणावळे गावचा शरद कोंडाळकर. तर एका बाजूला
सह्याद्री पठारावरतील खेळाडू आहे रामेल गावचा आनंद जोरे, जो लेदर बॉल क्रिकेटचे धडे ज्याने गिरवलेले आहेत. असा एक युवा ऑलराऊंडर जो सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये खेळला होता, असा खेळाडू सायकर एंडला. टप्पा पडल्यानंतर बॉल अधिकची उसळी घेतोय अंपायर कॉलेजचं वाईड. यावेळेस पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता बाउन्सर हाताळलाय आणि निलेश सर विचार केला बाई टीमनी टीम मीटिंग मध्ये हेच ठरवलं असेल की अधिकचे बॉल आपल्याला इकडे शॉट टाकायचा आणि त्याचा प्रयत्न दोन्ही बॉलर करताना पाहायला मिळाले. अगदी रेणावळे गावचा हा सुपरस्टार बॉलर पुन्हा एकदा बाउन्सर हाताळतोय. निश्चित, परंतु शरद कोंडाळकर यांची ओळख आहे यॉर्करसाठी. परंतु एका बाजूला आनंद जोरे एक युवा टॅलेंट आहे, सातारा सिटीमध्ये देखील क्रिकेट खेळतात. सायकर एंडला तयार. ऑन साइडला हा बॉल वळवलाय मिड विकेटला. बॉलने भरारी घेतली. आनंद जोरेचा फटकाय भारी. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी. षटकार. आनंदचं कौतुक करावं लागेल. निलेशचं टायमिंग प्रॉपर होतं, वेग होता, परंतु त्या वेगला ओळखलं आणि टायमिंग प्रॉपर करून या बॉलला सरळ स्क्वेअर लेग दिशेने पाठवले. 6 धावांसाठी येतोय तो षटकार. चांगली बॅटिंग आनंद जोरे करतायत. एक युवा टॅलेंट आहे पठारावरचा आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. शरद कोंडाळकर तयार. ओ चांगला बॉल. शरद कोंडाळकर यांची खासियत आहे आणि हा बॉल चांगल्या प्रकारे टाकलेला आहे. सिंगल एक डाव्या बॉलच्या पाठीमागे. समर्थ पठार जी लीग ठोसेघरच्या मैदानावरती होते आणि त्या लीगचे अध्यक्ष अरविंद भाऊ यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांच्या माध्यमातून या खेळाडू षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे. अरविंद भाऊ जाधव यांचा मी थँक्यू म्हणू, कारण समर्थ पठार लीग ही ठोसेघरच्या अगदी जो धबधबा आहे त्याच्या जवळ होत असते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांनी कंटिन्यू ठेवलंय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल अकुट टप्प्याचा बॉल होता. ऑन द राईज, ऑन साईडला टर्न केले, अलॉंग द कार्पेट. पाण्यामधून बॉल मार्ग काढतोय तोपर्यंत काय करताय, सिंगल मिळताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, कमबॅक करताय शरद कोंडाळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी शरद कोंडाळकर यांनी या 2 बॉलच्या पाठीमागे केलेले. आनंद जोरे सारख्या खेळाडू इथे बांधून ठेवलेला आहे आणि ठोसेघरच्या पुढेच आनंद जोरेचं गाव येतं. म्हणजे ज्या विभागामध्ये भरपूर पवनचक्क्या आहेत अशा विभागामधून हा खेळाडू येतो आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. धावसंख्या एकदा आपण सांगूया. धावसंख्या आहे 14 धावा बिनगडी बाद. परंतु एका बाजूला धर्मा पवारला आपल्या चांगल्या लयमध्ये यावं लागेल. 14 आयोजन समितीने या ठिकाणी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. बॉलिंग टीमला 2 धावांची पॅनल्टी लागते, परंतु बॅटिंग टीमचा 12वा खेळाडू नव्हता, त्यामुळे त्याही टीमला 2 धावांची पॅनल्टी लागेल असं आयोजन समितीने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. ती आम्ही दोन्ही संघांपर्यंत पोहोचवत आहोत. सामना सुरू करा अशी आम्ही तुम्हाला विनंती करू. पहा, आयोजन समितीच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. सामना सुरू करा. मुख्य व्यासपीठावरती पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि पाटण तालुक्याचा तारा सितारा ज्याला म्हटलं जातं, गणेश शिंदे हे मैदान अगदी मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. त्याचबरोबर नितीनदादा जाधव आमचे KSKचे, त्यांचं देखील शुभागमन मुख्य व्यासपीठावरती होतं आणि निलेश सर पावसाचं देखील शुभागमन होत आहे. एक अप्रतिम दर्जेदार आणि दमदार क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. मान्सून ब्लास्ट 2026. निश्चित गतवर्षी देखील हीच क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती झाली होती आणि त्याची चर्चा झाली होती आणि याही वर्षी पुन्हा एकदा ती चर्चा होते या स्पर्धेची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आपण चर्चा करतो की सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि सर्वांना नंबर 1 व्हायचा आहे, त्याच्यामुळे ही लढत आहे. अगदी बरोबर आहे, कारण पावसाळी क्रिकेटचा राजा कोण, म्हणजे पावसाळी क्रिकेटमधील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट संघ कोण, याच्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न दरवर्षी केला जातो. पर्व क्रमांक 3ची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे आणि कोणतं असोसिएशन या ठिकाणी बाजी मारेल या पर्व क्रमांक 3ची याची चर्चा मात्र आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रेक्षकांमध्ये होताना पाहायला मिळते. निश्चित बरेचसे प्रेक्षक आपण लाईव्हला पाहिले, ओम साई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून जोडलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक या मैदानापर्यंत ही क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत.
उद्या मात्र या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा प्रेक्षकांची गर्दी होईल, कारण उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. त्यामुळे हे मैदान उद्या भरेल, कारण उद्या बरेचसे संघ अजून खेळणं बाकी आहे. घनसोली घरोंदा मैदान निलेश सर म्हटलं ना की दर्दी प्रेक्षक आहेत, या विभागातील सगळे प्रेक्षक आहेत जे क्रिकेटवरती प्रेम करतात ना, ते मात्र प्रचंड गर्दी तुम्हाला बाउंड्री लाईनला करताना पाहायला मिळते. आज सॅटरडे आहे आणि सॅटरडे असताना देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. शरद कोंडाळकर पुन्हा एकदा हा बॉल घेऊन निघतील. तीन बॉलचा खेळ झालेला आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शरद कोंडाळकर पुन्हा तयार गोलंदाजी मार्ग वरतून. ऑन साइडला खेळलेला बॉल वेळेच्या चुकता नव्हती या बॉलच्या पाठीमागे. आज धर्मा पवार झगडतायत मोठ्या फटक्यांसाठी, सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. अरविंद दादा जाधव यांच्या माध्यमातून पारितोषिकांची उधळण केली जाते. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हा सामना जो खेळाडू जिंकून देईल त्याच्यासाठी 2000चं पारितोषिक आलंय. फटका फसलाय ऑफ साईडला, पॉइंट रिझन मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय. सतीश सनस बॉलवरती वेगाने धावताना पाहायला मिळतात. धाबा किती घेतल्या जातात, एक कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी रन इकडे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे, तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आणि पंच इकडे सांगतायत एक सिंगल आहे, कारण पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन आहे आणि त्याचमुळे की काय या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होते. धावसंख्या एकदा आपण सांगूया, बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत 16 धावा आतापर्यंत. टीम 11 पॅन्थर या टीमने सह्याद्री क्रिकेट असोसिएशनने. बॉलर तयार शरद कोंडाळकर गोलंदाजी मार्ग वरतून. या ओव्हरमध्ये शरद कोंडाळकर यांनी आतापर्यंत किती बॉल टाकले? 5 बॉलचा खेळ झालेला आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहे. सायकर एंडला बॅटिंग मध्ये आनंद झोरे तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा आनंद झोरे तयार होते. युवा टॅलेंट आहे पठार विभागातला आनंद झोरे. लेदर बॉलचे धडे गिळवणारा, सातारा सिटीचं क्रिकेट खेळणारा आनंद झोरे स्ट्रायकर एंडला बॅटिंग साठी तयार. बॅकफुटचा पंच आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? हो. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल, त्यापेक्षा जास्तीचं काही मिळू शकणार नाही. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना 11 पॅन्थर या टीमने धावा बनवलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा बिनगडी बाद. टीम 11 पॅन्थर्स तुम्ही पाहताय प्रथम बॅटिंग करते. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा संघ या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. संघ मालक आपण पाहिलं रामजी सावंत आहेत, सागरजी पवार आहेत, आकाशजी पवार आहेत, किरणजी पवार आहेत. कॅप्टन तुम्ही धर्मा पवार यांना पाहत आहे आणि धर्मा पवारनी आपण जर पाहिलं ना तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मधल्या ज्या आपण अनेक लीग स्पर्धा पाहिल्यात त्या स्पर्धा धर्मा पवारनी गाजवल्यात आणि अप्रतिम खेळाडू आहे, एक चांगलं टॅलेंट आहे. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांमध्ये धर्मा पवार शेवटच्या ओव्हरपर्यंत इकडे त्यांनी बॅटिंग केली तर एक चांगली धावसंख्या निलेश सर स्कोरबोर्ड होती उभी होईल आणि तिकडे मात्र वाई संघाला देखील सेकंड इनिंगमध्ये मेहनत करावी लागेल. ओव्हर नंबर 3 साठी तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध असणारं मांढरदेव गाव आणि त्या गावचा मनीष मांढरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 बाईच्या माध्यमातून सिंगल धाव मिळेल. सायकरीनला आपण चर्चा करतोय. एका बाजूला धर्मा पवार, आनंद झोरे हे 2 खेळाडू लेदर बॉल क्रिकेटचे धडे ज्यांनी गिरवलेत असे 2 खेळाडू आहेत, परंतु एका बाजूला मांढरदेवचा मनीष मांढरे. गोलंदाजी मार्क होती मनीष मांढरे यांना आपण पाहतोय. यावेळेचा बॉल चांगला होता, फक्त दिशा दिली, पाठीमागे याला पुश केलं होतं. एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. सिंगलनी धाव फलक पुढे जाईल. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 19 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. मनीष मांढरे यांना षटक क्रमांक 3 मध्ये आणलंय. यावेळेचा बॉल वेगाने टाकला होता. बॅटची कडा आहे का पाहावी लागेल आणि इथे स्वतः आनंद जोरे मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेट आली. मनीष मांढरे यांना यश येताना पाहायला मिळत आहे. मनीष मांढरे यांनी अखेरकार संघाला ते पहिलं सुयश प्राप्त करून दिलं. टीम रुद्र 11 वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनला.
धक्का क्रमांक लागला आता 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनला पहिला. आनंद झोरे आउटून माघारी गेलेत. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी दीपक सुर्वे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ॲट नंबर 3 समोर मनीष मांढरे. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली येतील का स्वतः मनीष मांढरे अंदाज बांधतायत, परंतु झेल पकडता आलेला नाहीये. 2 धाब्या बॉलच्या पाठीमागे. 2 धावसंख्या येताना पाहायला मिळते, परंतु पहा अगदी फटका मिस टायमिंग स्ट्रोक होता. बराच काळ बॉल हवेमध्ये होता आणि मनीष मांढरेचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल, त्यांनी बॉल टाकल्यानंतर कॅच पकडण्याचा प्रयत्न देखील ते करत होते. बॉलच्या अगदी उलट्या दिशेने धावत होते, प्रयत्न असफल झाला. 2 धावा इकडे मात्र स्कोरबोर्ड मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक सुर्वे, सूर्याची वाडी या गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. ऑन साइडला काय फटका खेळलाय, काय नजाकत आहे, मोहर काय लागेल आता या बॉल वरती. फटका तर धमाकेदार आहे. पंच पाहणी करतायत. बॉल स्टॉप केलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे धमाका तर मोठा केला होता, परंतु प्रत्यक्षात घडलं काय रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण निश्चित पाहूया. या बॉलच्या पाठीमागे रेफर केले टीव्ही अंपायरकडे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय याची पाहणी केली जाईल, कारण ज्या प्रकारचा फटका खेळला होता ना, फटका तर खेळपट्टीवरती चांगला वाटलाय, परंतु सीमारेषी लगत हा बॉल कशा प्रकारे आता यस चेक केलं जाईल. टीबी अंपायरकडे हा निर्णय पेंडिंग आहे आणि इकडे पाहिलं जाईल आणि आपण पाहूया काय घडलंय. ओम साई MTC च्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग तुम्ही पाहताय आणि कित्येक स्पर्धा अप्रतिम दर्जेदार आणि लाईव्ह थेट प्रेक्षेपण अप्रतिम त्यांचं राहिलंय. खेळाडूंनी कोणी येऊ नका, तिकडेच थांबा. हा निर्णय पेंडिंग आहे. हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चेक केलं जात आहे आणि हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अधिकचा वेळ चेक केलं जात आहे. ओम साई MTCच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही सकाळपासून पाहताय. निर्णय पेंडिंग आहे आणि चेक केलं जाईल. अक्षय म्हात्रे आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. DJ अद्वैतचं देखील कौतुक करावं लागेल. अनेक क्रिकेट स्पर्धा आपण DJ अद्वैत करत असताना पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वाधिक क्रिकेट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून केल्या जातात. निर्णय पेंडिंग. अक्षय म्हात्रे एक चांगले ऑपरेटर आणि स्वतः मालक म्हणून काम नेहमीच चांगलं त्यांचं राहिलंय. हा निर्णय पेंडिंग आहे. सतीश सर, आम्ही हा निर्णय पोहोचू तुमच्यापर्यंत. फेअर निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, जो काय असेल तो. निर्णय अजून पेंडिंग आहे. 11 पॅन्थर विरुद्ध रुद्र 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. संघ मालक अमित गुजर साहेब यांच्या मालकीचा संघ आहे रुद्र 11 वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन. एका बाजूला 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला वाईचं असोसिएशन आहे तर एका बाजूला पाटण तालुक्यातले असोसिएशन आहे. अशा लढत चांगल्या लढती आपल्याला या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील, कारण प्रत्येक असोसिएशन आपण जर पाहिलं ना निलेश सर, अगदी परिपूर्ण होमवर्क करून या क्रिकेट स्पर्धेसाठी येत असतो. कारण पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधील पावसाळी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट क्रिकेट स्पर्धा ही असते आणि ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही जिंकलात ना तर पावसाळी क्रिकेटचा पश्चिम महाराष्ट्राचा वर्ल्ड कप म्हणायला काय हरकत नाही आहे. आणि त्यासाठी प्रत्येक असोसिएशन या ठिकाणी अगदी परिपूर्ण आपली तयारी करून येत असतो आणि त्या कारणाने एक एक निर्णयाला थोडासा वेळ गेला तरी चालेल, परंतु आपण फेअर निर्णय प्रत्येक टीमसाठी करणार आहोत. दोन्ही पंच आणि मुख्य आयोजन कमिटीचे प्रमुख या ठिकाणी आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. शिवा जाधव बॉस आणि त्याचबरोबर विजयजी रेटरेकर सर अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू.
निर्णय अजून पेंडिंग आहे. दोन्ही संघांसाठी निर्णय फार महत्वाचा आहे. फटका तर चांगला खेळला आहे, फक्त आता या फटक्यावरती मोहर आता कशाची लागलेली आहे, मोठ्या फटक्याची लागली आहे की धावून काढल्या धावाच आता घेतले जातील याची चर्चा सुरू आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल पुढच्या राऊंडमध्ये आणि तो संघ खेळणार आहे शाहूवाडी विरुद्ध, अशी माहिती या ठिकाणी आयोजन समितीने आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे हा सामना जिंकावा लागेल. बी ग्रुपमध्ये कोणते संघ खेळणार आहे त्याचा आपण आढावा घेऊया. उद्या पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये कराड फायटर संघ खेळणार आहे. त्यानंतर सातारा स्पोर्ट्स लाईव्ह, JK रायझिंग म्हणजे हा पाटणमधला संघ आहे तो खेळणार आहे. ज्योती इंटरप्राइजेस जो पोलादपूरचा संघ आहे त्यांच्या विरोधामध्ये खेळणार आहे. सुभाष मांढरे मित्र समूह, अखंड वाई क्रिकेट असोसिएशन निलेश भैया भोसले यांचा संघ खेळणार आहे पाटण वॉरियर्स विरुद्ध. तिसरी मॅच, चौथी मॅच कराड फायटर विरुद्ध सातारा स्पोर्ट्स लाईव्ह, JK रायझिंग. म्हणजे असे 4 मॅचेस आहेत आणि त्याच्या खालोखाल पुन्हा अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत. म्हणजे उद्या देखील या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 10 सामने आहेत आणि सेमी आणि मेगा फायनल अशा उद्याच्या होणाऱ्या लढती आहेत. आणि उद्या सहभागी होणारे हे संघ आहेत. एकूण 10 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. उद्या 5 संघ आणि आज 5 संघ, अशा प्रकारची या स्पर्धेची रूपरेषा. अगदी बरोबर आहे. आपण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर या संपूर्ण असोसिएशन मधील 10 संघ इकडे प्रवेश करतात या स्पर्धेसाठी आणि 2026 मान्सून ब्लास्ट मध्ये बाजी कोण मारणार याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाले. ओके, फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत कळवू. टीव्ही स्क्रीन मध्ये पाहिलं जाईल आणि तिकडे जो निर्णय आहे तो पंच निर्णय त्या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला सांगतील. जो काही निर्णय आहे तो थोडंसं वेट करा. सतीश सनस थांबा, तुम्ही तिकडेच निर्णय येईल तुमच्यापर्यंत. आणि फिल्डिंग टीम आपण क्षेत्ररक्षण, प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या. विशाल चोरगे आपण क्षेत्ररक्षण लावा. चला क्षेत्ररक्षणाची रचना करा. प्रेक्षकांची गर्दी या क्रिकेट स्पर्धेला तुम्हाला पाहायला मिळते. घनसोली करून तर मैदान म्हटलं की नेहमीच प्रेक्षक या प्रत्येक स्पर्धेला भरभरून प्रेम निलेश सर आपण जर पाहिलं देत असतात. मग घनसोली प्रीमियर लीग असेल जी नाईटला होते, त्यानंतर आपण या क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर त्याचबरोबर अनेक क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती होतात आणि त्या प्रत्येक क्रिकेट स्पर्धेला मात्र प्रेक्षक मात्र इकडे हजेरी लावत असतात. निश्चित, कारण या सर्व खेळाडूंचा खेळ प्रेक्षकांना जवळून बघायचा असतो आणि त्याचमुळे की काय प्रेक्षक या मैदानावरती गर्दी करतात. चला, पंचांचा जो काही निर्णय असेल दोन्ही संघांना तो मान्य करावा लागेल, याची आपण नोंद घ्या आणि खेळाला लगेच सुरुवात करावी लागेल. पंच मैदानाच्या आतमध्ये जातील आणि निर्णय सांगतील. पंचांचा डिसिजन जो असेल तो फायनल निर्णय असेल आणि तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. सतीश सनस पंचांसोबत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, फिल्डिंग करणारी टीम आपापल्या पोझिशनवरती प्रत्येक क्षेत्ररक्षकाने जामा. चला, महत्वाची लढत आहे. जो संघ जिंकेल तो अगदी शाहूवाडी टीम बरोबर 2-2 हात करताना पाहायला मिळेल याची देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवले. त्या कारणाने ही मॅच अतिशय इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम विजयाच्या आणि यस पंचांचा निर्णय इट्स अ मॅक्सिमम षटकार आलाय. 25 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. मनीष मांढरे त्यांच्या बॉलिंगवरती एक षटकार आलाय. पुढचा बॉल, चांगली बॅटिंग आता होताना पाहायला मिळते आणि कारण आपण पिच पाहिलं तर इकडे धाबा 50 आणि 60च्या मध्ये असतील तर चांगल्या धावसंख्या मानावी लागेल. आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. पाण्यामध्ये बॉल थांबलाय. सिंगल मिळाले. मनीष मांढरे स्वतः बॉलवरती जात आहेत, तोपर्यंत सिंगल मिळते. निश्चित या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलं. ओव्हर नंबर आता 3चा खेळ या ठिकाणी समाप्त होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम 11 पॅन्थर या टीमने धावा किती बनवलेल्या आहेत? 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करताना 11 पॅन्थर या टीमने धावा बनवल्यात. ओव्हर नंबर 4ला तर सुरुवात होईल. बॅटिंग करताना गिअर बदलावा लागेल. 28 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 28 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 28 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 11 पॅन्थर्स टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन रुद्र या टीमनी टॉस जिंकला. फिल्डिंग तिकडे घेतली होती. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज
विश्वनाथ दानवले गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. वाई तालुक्यातील वासोळे गावचा ऑलराऊंडर खेळाडू विश्वनाथ दानवले गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ओव्हर नंबर 4 साठी एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय दीपक सुर्वे, धर्मा पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. समोर बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक फटका या बॉल वरती आलाय कडक. बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे, धडक दीपक सुर्वे. अप्रतिम बॅटिंग सुर्वे यांची पाहायला मिळते. हा बॉल टप्पा पाडल्यानंतर अगदी उंच जाताना पाहायला मिळतोय. पाठीमागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. वाईडचा इशारा घेताना पाहायला मिळतोय. 1 फ्रॉम दी ओव्हर ही देखील ताकीद मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पंच देताना पाहायला मिळत आहेत. दीपक सुर्वे चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला थोडंसं दडपण आहे गोलंदाजी करताना विश्वनाथ दानवले आणि आता बॉल ओला केलाय. ही रबर बॉल क्रिकेटची स्ट्रॅटर्जी आहे. एका बाजूला दीपक सुर्वे, पाटण तालुक्यातील सूर्याची वाडी या गावचा खेळाडू. फुलटॉस आणि त्या फुलटॉसला आता पाठीमागच्या बाजूला पाठवलंय. सिंगल एकच धाव मिळेल. फुलटॉस बॉल होता आणि बॅटरनी मात्र दिशा आता चुकीची होती. पाठीमागे तुम्ही माराल ना तर तुम्हाला सिंगल मिळणार आहे. तुम्हाला अधिकचे फटके समोर खेळावे लागतील. थोडीशी घाई करा. अधिकचा टाइम तुम्ही त्या ठिकाणी घेऊ नका. सतीश सरच थोडेसे पुढे आले आणि विश्वनाथ दानवलेला काही ना काहीतरी कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत. अगदी तुम्ही मगाशी म्हटलं ना, एक स्ट्रॅटेजी असते, रणनीती असते की पाण्यामध्ये बॉल भिजवला जातो. निलेश सर, त्याचं कारण काय असू शकतं? निश्चित ओला बॉल ज्यावेळेस खेळाडू करतात खेळपट्टीवरती बॉल चांगल्या प्रकारे स्किट होतो आणि ही ती घरोंद्याची खेळपट्टी आहे ना, बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने जातो. हो, पुन्हा एकदा तोच वेग पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, एकाला आपल्या विकेटची तडजोड करावी लागेल का नाही. एक चिकी सिंगल. स्ट्राईक रोटेट नाही असं आयोजन समितीच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. जर किपरच्या हातामध्ये बॉल सेफ गेला तर तिकडे स्ट्राईक रोटेट नाही आहे. स्ट्राईक रोटेट नाही आहे. त्यामुळे दीपक सुर्वेंना पुन्हा एकदा तिकडे बॅटिंग करावी लागेल. बॉलर पुन्हा तयार. विश्वनाथ दानवले. प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. समर्थ पठार लीग सातारा अध्यक्ष अरविंद भाऊ जाधव यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. उसळी घेणारे बॉल तुम्ही हाताळले ना तर तुम्हाला नो बॉल देखील तितकेच खावे लागतील असं मी म्हणेन. कारण या खेळपट्टीवरती निलेश सर आपण पाहतोय मागचपासून प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी उसळी घेणारे बाउन्सर हाताळतायत, परंतु इकडे विश्वनाथ दानवलेंना तिकडे महाग पडलंय. नो बॉल आलाय. पुन्हा तयार. विश्वनाथ दानवले. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला दीपक सुर्वे, धर्मा पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. पावसाच्या सरी आता कोसळायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे बॅटिंग करणं थोडंसं कठीण होईल, परंतु गोलंदाजाला काम सोपं होईल कारण बॉल चांगल्या प्रकारे स्किट होईल. खेळपट्टी आता ओली झालेली आहे. आतापर्यंत खेळपट्टी सुकली होती. तुम्ही पाहताय 11 पॅन्थर विरुद्ध रुद्र 11 अशी लढत. जो संघ जिंकेल तो पुढे जाऊन शाहवाडी विरुद्ध खेळेल. त्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. पहिला डाव. पुढील बॉल फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा पाठीमागच्याच बाजूला सिंगल. एक धाव मिळेल. या फटक्यावरती नाखुश असतील बॅट्समन. अरे दीपक सुर्वे यांचा विचार केला ना तर निलेश सर अगदी जे पाठीराखे आहेत टीम मेंबर्स आहेत ते म्हणत असतील यार फुल टॉस आहे पुढे वी मध्ये खेळ, परंतु दीपक सुर्वे आपण जर पाहिलं ना तो थोडंसं मिडल स्टंपला अगोदर शफल होत आहे आणि त्याच कारणाने की काय बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळतोय. आणि पुन्हा एकदा पंचांनी इकडे रेफर केलंय, स्क्वेअर लेग पंचांनी आपल्यापर्यंत रेफर केलंय की हा नो बॉल आहे का. ओके, बॅटरनी रेफर केलंय. पाहूया आपण, हा निर्णय देखील पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरकडे निर्णय पाठवलेला आहे. जो बॉल दीपक सुर्वे यांनी खेळलेला आहे त्या बॉलची पडताळणी सुरू आहे आणि विश्वनाथ दानवले यांनी कशा प्रकारे बॉल टाकलाय याची पाहणी ओमसाई MTC स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहूया आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. हा योग्य बॉल आहे. चला मॅचचा पुन्हा सुरुवात होईल. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे. रिव्ह्यू लास्ट. बॅटिंग करताना 11 पॅन्थर्स. बॉलर तयार. ओ, लाईन मिस करून बसले काय बॉलच्या पाठीमागे. बाईच्या माध्यमातून सिंगल धाव प्राप्त होईल, त्यापेक्षा काही मिळणार नाही.
चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने आपण पाहिले 2 चुसी फुलटॉस होते ना निलेश सर, ते पाठीमागे गेले आणि विश्वनाथ दानवलीची बॉलिंग अनालिसिस चांगली आहे असं मी म्हणेन. कारण त्या फुलटॉस बॉलवरती जर कदाचित व्ही मध्ये जर चांगले फटके आले असते तर धाबा येऊ शकल्या असत्या. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. धावफलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती तब्बल 39 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. धो पाऊस पडतोय आणि या धो पाऊस पडत असताना पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. मान्सून ब्लास्ट 2026 पहिला दिवस. यावेळेस खोलात टाकलेला बॉल दांडी 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 गुल केले. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. कर्नाटकी कशी गावी काढीला आपलं गण विश्वनाथ दानवले यांनी टाकला यॉर्कर बॉल आणि केली फलंदाजी शिकार. दीपक सूर्य आउटून माघारी गेलेले आहे. धावसंख्या 39 आहे. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम 11 पॅन्थर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन. पहिला डाव आणि पहिला डाव संपलेला आहे. 39 बनवलेले आहे. 40 धावांचं या मॅच मध्ये लक्ष आहे टीम रुद्र 11 या टीम समोर. एकोणचाळीस धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. टीम 11 पॅन्थर्स टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 40 धावांचं टार्गेट आहे आणि पेनल्टी 2-2 धावांची होती दोन्ही टीमसाठी. ती मात्र दोघांची इक्वल झाली म्हणजे माफ झाली म्हणायला काय हरकत नाहीये. 40 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांच्या पाठीमागे आता आपण जर पाहिले ना तर वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन टीमला निलेश सर बॅटिंग करायची आहे. परंतु विकेट निलेश सर आपण जर पाहिलं ना तर विकेटमध्ये गती आहे आणि तुम्ही अधिकचे बॉल बाउन्सर इकडे हाताळले ना तर तुम्ही यशस्वी होत आहे. त्या कारणाने 40 धावांचं टार्गेट आपण जर पाहिलं ना तर थोडंसं अवघड होऊ शकतं. कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते हे देखील महत्त्वाचं राहील. निश्चित पाऊस जर पडला तर बॅटिंग करणं थोडंसं कठीण होईल आणि गोलंदाजी करणं सोपं होईल. परंतु पाऊस जर पडला नाही तर मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. या मॅचमध्ये धावांचा बचाव करायचा असेल आणि जर पाऊस पडला तर चांगली बॅटिंग करावी लागेल. म्हणजे अशा प्रकारची आपण चर्चा या स्पर्धेमध्ये करत आहोत. या मॅचबद्दल 40 धावांचं लक्ष आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. आता रुद्र 11 संघ धावसंख्येचा पाठलाग करेल तर 11 पॅन्थर संघ धावसंख्येचा बचाव करेल. अगदी विजयजी रेटरेकर सर यांच्या माध्यमातून माहिती निलेश सर आपल्यापर्यंत पोहोचवली जाते की दुपारच्या सत्रामध्ये 70 धावा देखील इकडे चेस होताना पाहायला मिळाल्या आणि त्या धावा वाई संघानेच इकडे चेस केलेल्या आहेत. त्यामुळे 40 धावांचं आव्हान इकडे सोपं होऊ शकतं का हे देखील पाहावं लागेल. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गर्दी आणि गर्दी तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. संडे इज अ फन डे म्हणजे उद्याचा सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील तमाम क्रिकेट रसिकांना मी विनंती करेन की उद्या या मैदानावरती या. उद्या पाटण संघ, कराड संघ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तारे सितारे, गणेश शिंदे, राजू कंक, पोलादपूरचे स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक स्टार खेळाडू इकडे खेळणार आहेत आणि अभि केसरकर क्या बात आहे. अनेक स्टार तुम्हाला पाहायला मिळतील आणि उद्या रविवार आहे निलेश सर. विचार केला तर गर्दी डेफिनेटली या क्रिकेट स्पर्धेला होताना पाहायला मिळेल. निश्चित उद्याही 5 संघ क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ज्या 2 खेळाडूंना मालिकावीर पुरस्कार मिळाला आहे ते राजू कंक आणि गणेश शिंदे उद्याच खेळणार आहेत. म्हणजे अशा प्रकारचं बॅटल उद्या रंगणार आहे या स्पर्धेमध्ये. आज 5 संघ खेळत आहेत. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. वाई तालुक्यातील आसरे गावचे सतीश सनस आणि वाई तालुक्यातील कोंडवली गावचे आबी चोरट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. षटक क्रमांक 1 साठी पठार विभागातील रामेल गावचा एक युवा टॅलेंटेड खेळाडू, सातारा सिटीचा खेळ चांगला करणारा आनंद जोरे पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. आपण निलेश सर विचार केला ना तर या मैदानावरती अनेक पोस्टर्स लागलेत, बॅनर्स लागलेत. परंतु त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा पोस्टर जो आहे ना, जो शिवा जाधव बॉसनी तिकडे पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ग्रुपला टाकला होता, तो म्हणजे या सीझनमध्ये मालिकावीर कोण होणार. कारण 2 फोटो आपण पाहिले, राजू कंक आणि गणेश शिंदे. तिसरा फोटो या बॅनर्सवरती पुढच्या वर्षी कोणाचा लागेल याची उत्सुकता प्रत्येकाला लागली. प्रेक्षक चर्चा करतायत की या सीझनमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू या सीझन मध्ये कोण होणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली.
निश्चित अनेक क्रीडाप्रेमींना हा अंदाज बांधला असेल की या वर्षी एक नवा इतिहास रचला जाईल का, की हे दोन खेळाडू पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करतील का. म्हणजे याची चर्चा आता क्रीडाप्रेमींमध्ये सुरू झालेली आहे. परंतु मॅचचा सुरुवात होईल. 40 धावांचं लक्ष आहे, 24 बॉल आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ही स्ट्रायकर जोडी आली आहे. अभि चोरट स्ट्रायकरला बॅटिंगसाठी सज्ज होईल, तर एका बाजूला आनंद जोरे एक युवा टॅलेंट गोलंदाजी मार्गवरती लेदर बॉलचे धडे गिरवणारा हा खेळाडू. आनंद जोरे गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला अभिषेक चोरट पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिला बॉल ऑन द राईज समोर खेळलाय. अगदी ग्राउंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा किती मिळतील, सिंगल तर इकडे मिळताना पाहायला मिळते. पहा सिंगलनी टीम रुद्र 11चं खातं खोलताना पाहायला मिळतंय. निश्चित पहिल्या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारे अभि चोरटने हा बॉल मिडल केला, सांगितलं की मी यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळालेली आहे. परंतु एक युवा टॅलेंटेड ऑलराऊंडर म्हणून आनंद जोरेच्या नावाची दखल घ्यावी लागते, असा खेळाडू तयार. अगदी बरोबर आहे. ज्या त्या असोसिएशनसाठी जो तो खेळाडू टॉपचा असतो आणि आनंद जोरे आपण जर पाहिलं ना एक उत्कृष्ट गोलंदाज आहे आणि तोच पहिल्या षटकामध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. बॉल क्रमांक 2. या बॉलवरती काय फटका खेळलाय, नसाकत होती, फ्लॅट स्ट्रोक खेळलाय, ओव्हर द कव्हर. सतीश सनदचा या वर्षामधला सर्वोत्कृष्ट स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार. या बॉलवरती काय फटका खेळलाय सतीश सनस, टिपिकल फटका. असंच या फटक्याला म्हणावं लागेल. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि तो फटका खेळलाय आनंद जोरे. आता या खेळाडूला कमबॅक करावं लागेल. यावेळेचा बॉल बाउन्सर हाताळला. एक तिखट बाउन्सर म्हणायला काय हरकत नाही. बॉल पाठीमागे जातो. इकडे सिंगल मिळताना पाहायला मिळेल आणि प्रत्युत्तर निलेश सर आनंद जोरेनी चांगलं दिलंय. निश्चित आनंद जोरे आता पेटून उठलाय, वेगावरती स्वार झाला आणि हा बॉल टाकला आणि आपली चमक धमक दाखवायला सुरुवात केली. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. वेग आहे आनंद जोरेकडे आणि अचूक टप्पा देखील आहे. 2 बॉल डॉट केले. पहा सतीश सनसनी इकडे षटकार मारला आणि त्यानंतर आनंद जोरेने कमबॅक केलंय. टीप अटॅक तशाच तसं उत्तर. पठारावरचा एक चांगला खेळाडू आहे. अल्पावधीमध्ये या खेळाडूने चांगला खेळ केलेला आहे. मग टेनिस असेल किंवा लेदर असेल, असा खेळाडू आनंद जोरे पुन्हा तयार होतील. गाव आहे त्याचं रामेल. यावेळेचा बॉल शॉर्ट बॉल होता, त्याला पूल करायचा होता. अगदी बॅटच्या टो एंडला लागला. बॉल पाठीमागे जातोय. सतीश सनससाठी इकडे 1 रन मिळेल. आता बांधून ठेवण्याचं काम केलेलं आहे. एकच मोठा फटका या आनंद जोरेने खर्च केलेला आहे. म्हणजे सातारा तालुक्याची बाउंड्री आणि पाटण तालुक्याच्या बाउंड्रीवरती आनंद जोरे येतो आणि तिथला हा खेळाडू आहे पठार विभागातला. त्या विभागामध्ये रेंज फार कमी आहे, परंतु अशा विभागामधून येणारा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. डेफिनेटली आनंद जोरेचं देखील खूप कौतुक करावं लागेल. युवा खेळाडू आहे आणि युवाची हवा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आहे. ऑफस्टॉमच्या बाहेरचा बॉल, त्याला अप्पर कट करायचं होतं, परंतु पंचांनी सांगितलं इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोरबोर्ड मध्ये जोडली जाते. या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. त्याच्यामुळे या धावा इथे रोखून धराव्या लागतील. स्ट्रायकर एंडला सतीश सनस स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी तयार होतील. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलाय. षटकातला पुढील बॉल. यावेळेचा बॉल पाहू शकता तुम्ही, आउट ऑफ द लेग स्टंप आहे. पुन्हा एकदा पंच तिकडे सांगतायत वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये येत आहेत. +1 इकडे येते. निलेश सर खूप चांगली गोलंदाज झाली, परंतु त्यानंतर एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमसाठी. निश्चित आनंद जोरे यांनी काही बॉल चांगले टाकले, परंतु काही बॉल जे दिशाहीन आहेत ना, त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. सेकंडला सतीश सनस तयार. यावेळेचा बॉल चांगला होता. इकडे कव्हर्सला खेळलाय. एक पाहावं लागेल. बॉल निघून चाललाय. अगदी बुलेट प्रमाणे बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. सतीश सनस टिपिकल स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळलेला अप्रतिम चौकार. ते धावा बनवल्या 16 आणि या मॅच मध्ये सतीश सनस यांनी जी बॅटिंग केली ना, अनेकदा सतीश सनस यांना आपण पाहिलं की ते ऑन साईडला चांगली बॅटिंग करतात, परंतु या मॅच मध्ये त्यांनी ऑफ साईडला खेळलेले फटके जबरदस्त होते आणि त्या 2 फटक्यांनी धावफलक 16 वरती जाऊन पोहोचलेला आहे.
अगदी बरोबर आहे निलेश सर. आपण विचार केला ना तर सतीश सनस ऑन साईडला मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. मग लेग साईड असेल, ऑन साईडला मिड विकेट असेल, स्क्वेअर लेगला असेल, इकडे मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत त्यांच्याकडे आहे आणि अनेकदा आपण हे फटके पाहिलेत. परंतु पहिल्यांदा सतीश सनसने ऑफ साईडला क्लासिकल स्ट्रोक खेळले. परंतु निलेश सर आपण पहिल्या ओव्हरमधला सतीश सनसचा जो षटकार पाहिला ना, वा 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 काय फटका होता. म्हणजे अगदी सुख म्हणजे काय असतं याची अनुभूती देणारा तो स्ट्रोक होता. लाजवाब क्वालिटी स्ट्रोक. 16 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 40चं टार्गेट आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं ना तर 24 धावांची गरज असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन सकपाळ यांना आमंत्रित केलंय. स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय अभि चोरट. एक सर्वोत्कृष्ट सामना आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो मात्र शाहूवाडी टीम बरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल सकपाळ यांच्या माध्यमातून. यावेळेस पहा चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. एसटी रक्षकाचा भेद घेतोय सचिन सकपाळ जे डपळवाडीचे खेळाडू आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये आले आणि पहिलाच बॉल अभि चोरटला बांधून ठेवणारा होता. खाली राहिला, बॅट वरतून आली, बॉल डॉट आला. अशाच प्रकारचा डॉट बॉलचा रेशो इथे वाढवावा लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल अगदी ओव्हर द पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल कुठे निघून चाललाय पाहू शकता तुम्ही. अभि चोरटचा टिपिकल स्ट्रोक ओव्हर द पॉइंट ठोकलेला अप्रतिम क्लासिकल दमदार षटकार. हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अभि चोरट. कोंडवली आहे त्यांचं गाव. म्हणजे अभि चोरट या हंगामाला ज्या प्रकारे फॉर्म मध्ये आहेत त्या प्रकारचा खेळ केलाय. बॉलर तयार सचिन सकपाळ. ओ लाईन मिस करून बसले. हा बॉल डॉट आलाय. हमरी तुमरी सुरू आहे. सचिन सकपाळनी कमबॅक केलं असं म्हणायला काय हरकत नाही. षटकार ओव्हर द पॉइंट वीरेंद्र सेवाग स्टाईलमध्ये हा फटका केला होता. त्यानंतर मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अभि चोरट चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. यावेळेचा बॉल पुढे टाकलेला बॉल लाईन मिस करून बसले. तिकडे चिकी सिंगल घ्यायची होती परंतु मात्र थांबवलंय सतीश सनस यांना. डॉट बॉल येतोय. निलेश सर अप्रतिम सामना होतोय. षटकार मारला जातोय. तिथून मात्र कमबॅक केले जातोय. 2 डॉट बॉल येत आहेत सकपाळ यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी डपळवाडीचे खेळाडू पाटण तालुक्यातील आता चांगली गोलंदाजी करतात. आपल्या टीमसाठी 11 पॅन्थरसाठी अशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. सेकंडला अभि चोरट तयार. ओ हाई बॉल उजव्या स्टीजच्या बाहेर कमालीचा टाकलाय. अभि चोरटला बांधून ठेवतोय. आणखीन एक डॉट. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न अभि चोरट यांच्या माध्यमातून केला जातोय. फुटवर्क नाही आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क जितकं महत्वाचं आहे ना, क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना तुम्हाला फुटवर्क महत्वाचं आहे आणि पाय मात्र चालावे लागतील. इकडे अभि चोरटचे गोलंदाजी अप्रतिम सचिन सकपाळ. यावेळेचा फटका पाहू शकता. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावले. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आणि पंच त्या ठिकाणी इशारा करतील आमच्यापर्यंत सांगतायत. अभि चोरटच्या बॅटमधून येतोय आणखी एक क्लासिकल 4. चांगली केलेली आहे. पायांचा वापर चांगला केला. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला. धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 40 या मॅच मध्ये टार्गेट आहे. म्हणजे अजूनही 14 धावा बाकी आहेत या मॅच मध्ये. त्यामुळे लढण्यासारखं 11 पॅन्थर समोर बरंचसं काही आहे. लढावं लागेल. असं म्हणतात ना, ज्या कोशिशों का कद बडा होता है वा नसीब को झुकना पडता है. म्हणजे या मॅच मध्ये काय करावं लागेल तर प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. अगदी बरोबर आहे. प्रयत्न करावे लागतील. एक चांगलं विकेट आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही साईडला विकेट आपण जर पाहिलं ना तर 50-50 आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी या विकेटवरती केली तर तुम्हाला तिकडे बॉलर्सना यश मिळतंय आणि बॅटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता. सतीश सनसचा जो फटका होता, जो क्लास होता पहिल्या षटकामध्ये, तो फटका तुम्ही पाहिला. त्याच्यासाठी लेदर बॉल क्रिकेट पावसाळी सीझन तुम्ही पाहिलं, पावसाळी क्रिकेट पाहिलं ना, खुल्या गटात तुम्ही जरी देखील पाहिलं ना, खुल्या गटामध्ये यशस्वी होणारे खेळाडू देखील निलेश सर तुम्ही पाहिलं ना तर ते लेदर बॉल क्रिकेटचे आहेत. लेदर बॉल क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट मिळतं जुळतं क्रिकेट आहे आणि त्याच कारणाने काय लेदर बॉल क्रिकेटचे अनेक खेळाडू इकडे यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. रोहित सोमाडे इकडे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. 14 धावांचा बचाव आहे. बॉल आहेत 12 आणि सतीश सनस स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली आहे. 12 बॉल आणि 14ची गरज. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर बॉल होता. पंचांनी सांगितलं निलेश सर वाईड आहे. 13ची गरज.
निश्चित इथून पुढे चांगले बॉल टाकावे लागतील आणि या अगोदर देखील 11 पॅन्थरने 12 मध्ये 16चा बचाव केलाय. आता 12 मध्ये 13चा बचाव करायचा आहे, त्याच्यामुळे प्रयत्न सर्वोत्तम करावे लागतील, संघर्ष चांगला करावा लागेल. बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा त्याच लाईनवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न केले, ऑफस्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी सतीश सनस ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. असे जर डॉट बॉल या मॅच मध्ये आणि या ओव्हर मध्ये आले तर फलंदाजांवरती प्रेशर वाढेल आणि या दोन फलंदाजांना जर माघारी पाठवलं तर मात्र रुद्र 11 संघ अडचणीमध्ये येईल. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि जितकी गर्दी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते ना, तितकीच गर्दी ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहत आहेत ते देखील इकडे गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. हा बॉल तुम्ही पाहू शकता, ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल आणि अगदी विकेटच्या बाहेर पडतोय. पंच सांगतायत त्या ठिकाणी नो बॉल आहे. निश्चित या गोष्टी टाळाव्या लागतील, कारण ही वेळ अशी आहे जी तुम्हाला धावांचा बचाव करायचा आणि तुमच्यासाठी लढण्यासाठी धावा जास्त नाहीयेत. म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे, फलंदाजाला मुभा आहे तो मोठा फटका खेळण्याची. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फ्री हिटचा बॉल, सतीश सनस तयार. फ्री हिटचा बॉल आहे. अगदी आपण पाहतोय रुद्र 11 वाई संघ अगदी जल्लोष साजरी करताना पाहायला मिळतोय. सतीश सनस स्ट्राईक एंडला. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. एक नकल बॉल तिकडे हाताळताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत आणि यश देखील येताना पाहायला मिळत आहे. सतीश सनस डॉट बॉल. धायटीचे रोहित गोलंदाजी मार्गवरती आहेत आणि जो संघ जिंकेल ना तो शाववाडी विरुद्ध खेळेल. तोही सामना 4 षटकांचा होईल. गोलंदाज रोहित पुन्हा तयार होतील. आज कमाल करून दाखवावी लागेल, जे काही सर्वोत्तम आहे त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. ऑन साईडला बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. टाकचारा काढधारा या बॉल वरती सतीश सनसने दिला 6 धावेंचा नारा. षटकार. त्यांचा जो ट्रेडमार्क स्ट्रोक आहे तो स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. ऑन साईडला अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे एक लांब वरचा षटकार सतीश सनस यांच्या बॅटमधून येतोय. मॅच आता अगदी जवळ आणून ठेवले. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते ती 34 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये वाईच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. अभि चोरट, सतीश सनस नॉनस्टॉप बॅटिंग करतायत. प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 6 धावांची गरज. षटकार मारून मॅच फिनिश केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. स्लोअर पद्धतीचा बॉल, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉलवरती क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इकडे होताना पाहायला मिळतोय. निश्चित या बॉलच्या पाठीमागे तो प्रयत्न करत आला. ही जर कॅच झाली असती तर निश्चित या मॅच मध्ये थोडंसं मनोबल वाढलं असं 11 पॅन्थरचं, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु बॉल त्यांच्यापासून दूर राहिला. आता अवघ्या 5 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. बॉलर पुन्हा तयार. रोहित सोमरडे. 5 धावांची गरज आहे. रुद्र 11 टीमला अभि चोरट स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. गतीमध्ये परिवर्तन केले होतं. स्लोअर पद्धतीचा बॉल, फिंगर रोल्स केले होते. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम बॉल आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यष्टी रक्षक चूक करतात. बॉल पाठीमागे चाललाय पहा. डॉट बॉल आहे का पाहावं लागेल. आणि शेवटचा बॉल डॉट येतोय. निलेश सर 6 बॉल 5 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. क्रिकेट आहे. निश्चित आता या मॅच मध्ये टीम मीटिंग बोलवलेली आहे, कारण एका बाजूला 11 पॅन्थरने आता मॅच बनवली आहे. 6 बॉल मध्ये 5 धाब्यांचा बचाव करायचा आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतल्या निर्णय आयुष्य बदलू शकतो. आता ही परिस्थिती बदलेल का? 6 बॉल मध्ये 5 धाब्यांचा बचाव करायचा आहे. अरे संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हारणं आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाही आणि आज त्या नियतीला हरवायचंय. 6 मध्ये 5 चा बचाव करायचा आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या परिस्थितीमध्ये करायची चांगली गोलंदाजी. अगदी बरोबर आहे. आयुष्यामध्ये सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना, त्यावेळेस अगदी नव्याने पेटून उठा आणि नव्याने अशा पद्धतीने पेटून उठा ना की तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक ज्यावेळेस तुम्ही जिंकाल ना त्यावेळेस अगदी अभिमानाने उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. संघ आपण जर पाहिलं संघ अडचणीमध्ये आहे. टीम
11 पॅन्थर्स संघ आणि अशाच वेळेला हा गोलंदाज नवीन गोलंदाज येतोय इकडे 5 धावा थांबवेल का इकडे पाहावं लागेल. अभि आलाय गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय. अभि निकम येतात गोलंदाजीसाठी. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खेळ संपवलाय. सतीश सनसनी समोर स्ट्रेट हिट ग्रेट हिट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना दिलेली ही शेवटच्या बॉलवरती मी म्हणेन मानवंदना. मॅच फिनिश केली. रुद्र गेलेवन वाई संघ इकडे विजयी ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन. त्याचबरोबर 11 पॅन्थर्स टीम सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आपलं देखील खूप खूप कौतुक. आपला देखील खेळ अप्रतिम दर्जेदार चांगला राहिला. धन्यवाद. अगदी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. वन साइड हिरो आजच्या दिवसामध्ये म्हणजे लागोपाठच्या 3 मॅचेस रुद्र 11 वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन आतापर्यंत खेळला आणि या तिन्ही मॅच मध्ये लागोपाठ सलग तिन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आहे सतीश बबन सनस. आपण या प्लीज. मी विनंती करतो सन्माननीय आमचे लाडके मित्र अजित सिरंग वरे यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण कमिटी मेंबर्स आहात सर. सातारा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आयोजक देखील आहेत. LIC ॲडवायझर देखील आहेत. यस वाई आपण बॉलिंग घेतली. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. या प्लीज. सतीश सनस आपल्याला विनंती आहे आपण या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय अजित सिरंग वरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सामनावीरचा पुरस्कार देत आहोत. खेळाडू आहे